चला श्री स्वामी समर्थ सर्वांना यूट्यूब फॅमिलीला। तर चला आम्ही आलो होतो खुलताबादला इथं, आणि ना खुलताबादला आहे इथं भद्रा मारुती। तर चला म्हटलं दर्शन करून येऊया। तर चला इथं ना अशी छान माकडं वन्नेरं दोन्ही पण होते। तर चला यांना तहान लागली होती आणि ते ना महादेवाच्या पिंडीवरती ना जे पाणी टपकतं ना ते पाणी पिऊ लागली होती। तर मी म्हटलं यांना खूप तहान लागली म्हणून पाणी द्यावा। हे बघा, हे इथं ना महादेवाच्या पिंडीवरचं पाणी टपकत होतं, थेंब थेंब पाणी पित होते, त्यांनी काय तहान जाणार नाही म्हणून मी काय केलेलं आहे, एक नुस्खा पाळला होता। घाबरत घाबरत ना गेले आणि ना मस्त पाणी देत होते त्यांना। तर ते मस्त आलं होतं पाणी प्यायला। मी ग्लास भरून घेतला एक आणि त्यांना पाणी प्यायला देत होते। तर पाणी काही त्यांना पिता येत नव्हतं, तर मग हाताने पण पाणी द्यायचा प्रयत्न करू लागले मी, पण त्यांचं तोंडही पुरत नव्हतं तिथपर्यंत आणि घाबरतही होते, भीती वाटत होती, कारण की असं वाटत होतं आपण पहिल्यांदा करतोय ना हे, म्हणून भीती वाटत असती। तर चला ही असं वरती जाऊन बसली होती आणि त्यांना खायचा होता पेढा। तर पाणी नव्हतं प्यायचं, त्यांना खायचा होता पेढा, कारण माझ्या हातात होता पेढा। तर मी मग यांच्याकडे पेढा दिला, तर त्याला पाणी नव्हतं प्यायचं म्हणून ग्लास दिला ठेवून। आणि चला मग आता काय करायचं होतं, पाणी प्यायचं होतं, तर ग्लास भरून ठेवून दिला। नंतर म्हटलं जाऊ द्या यांना तहान लागन तेव्हा दिला। मग मी ग्लास भरून असा ठेवल्याच्या नंतर ना पेढ्याची पिशवी घेतली आणि त्यामधून पेढा दिला घाबरत घाबरत। असं वाटलं की पूर्ण पिशवी घेऊन पळते की काय, पण नाही, माणसापेक्षा ना जनावराला ज्ञान आहे आजकाल। आणि हे ना जे हनुमान होते, तर चला जे बजरंगबलीनं प्रसादही खाल्ला छानपैकी, बरं वाटलं। आणि चला तर इथं छानपैकी